मानवता आणि साधेपण म्हणजे संत तुकाराम महाराज मध्ये साधेपण होतं, म्हणून त्यांनी संपूर्ण जगाला साधेपणावर आधारित शिकवण दिली. त्यांनी सत्य, नम्रता आणि करुणा आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व सांगितले. विठ्ठल भक्ती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी आपल्या अभंगामधून भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. मानवता आणि सामाजिक समता, सद्गुण आणि नैतिकता, साधे जीवन ही त्यांची शिकवण होती. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी हा सुस्वरे आळवेती. सर्वांना माहीतच असेल संत तुकाराम महाराजांची ही शिकवण आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी हा सुस्वरे आळवती, ही त्यांची शिकवण आहे. ते म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सयास. असाध्य हे आपण साध्य करू शकतो आणि ते सहज करू शकतो, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. संत तुकाराम महाराजच्या वारीला तर प्रत्येक जण जातात, परंतु जो त्यांचा पालखी मार्ग आहे सर्वांना माहीतच असेल, तरी एकदा सर्वांनी ऐकावे. देहूमधून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते. देहू, आकुर्डी, नानापेठ, पुणे, लोणी, काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, आकलूस, बोरगाव, पिराची करोली, वाखरी, पंढरपूर. बघा, विठ्ठलाच्या भक्ताला एवढा प्रवास करून त्याच्या भक्तीसाठी जावं लागतं. एवढा दुराचा प्रवास करून संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीसाठी पंढरपूर या क्षेत्री गेले होते. यानंतर पुढचे संत म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांचा जन्म इसवी सन 1533. जन्म ठिकाण सर्वांना माहीतच असेल, ते म्हणजे पैठण, जे औरंगाबादमध्ये आहे. मृत्यू दिनांक आहे त्यांचा 3 जुलै इसवी सन 1599. सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत म्हणजे संत एकनाथ. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते व आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे या दरबारी अधिपती होते. हे मूळचे 40 गावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. संत एकनाथ महाराजांनी समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी, यानंतर विश्वशांतिनिकेतन विद्यालय भोसे शाखेतील इयत्ता सिनियर केजीचे बालकलाकार आपल्या समोर सादर करणार आहेत सुंदर असं भजन, ज्याचं नाव आहे विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली. रेयान भजन बोडाडे, यथार्थ दत्तात्रेय लोणारी, स्वराज गोपाळ झाडोकर, रितेश संतोष गायकवाड, आयुष अशोक जाधव, एकांश अविनाश मुंगसे, अद्वित गजानन खंडागळे, कृपा शांताराम कशले, राशी राहुल कांदे, करिश्मा केसाराम देवसी. The next performers are रेहान धनराज बोधाडे, सारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. संत एकनाथांनी आळंदीस जाऊन It's a request to the Boshe parents. It's a request to the Boshe branch parents to send their children beside the stage. To send their children beside the stage. भोसे शाखेतील सर्व विठ्ठलाची हाक धरली मी पंढरीची वाट. आली विठ्ठलाची हाक धरली मी पंढरीची वाट. पांडुरंग मानली विठ्ठल मानली. आली विठ्ठलाची हाक धरली मी पंढरीची वाट.
ते जाळते मुख कृपाल ते पाय सुंदर ते ध्यान मनी आठवावे ते रूप विठ्ठलाची हात धरणी पंढरीची वाट पांडुरंग मामी विठ्ठल मामी आई विठ्ठलाची हात धरणी पंढरीची वाट पंढरीची वारी देहाची ही यात्रा आज्ञाचे निधाम विठ्ठल तो माझा सगुण निर्गुण देही आणि चित्ती तुझे एक नाम तुझ्या दर्शनाने जन्म होई धन्य हे जीवन विठ्ठलाची हात धरली पंढरीची वाट पांडुरंग मामी विठ्ठल मामी आई विठ्ठलाची हात धरली पंढरीची वाट जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल या ठिकाणी विश्वशांती देवी महाराज यांनी आपल्याला त्यानंतर दुसरे संत